बकरी ईद निमित्त राहुरी येथील ईदगाह मैदानात दिनांक 28 मे रोजी सकाळी मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण झाल्यानंतर किरकोळ कारणावरून दोन गटात मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली। या घटनेमुळे ईदगाह मैदानावर काही काळ तणाव निर्माण झाला होता। दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी बकरी ईद निमित्त राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवाच्या वतीने नमाज पठण करण्यात आले। त्यानंतर मारहाण झाल्याची घटना घडली। दोन्ही गटाकडून परस्पर विरोधात अटकल पात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। अल्तमश दिलावर पठाण वय 30 वर्ष राहणार खाटीक गल्ली राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ईदगाह मैदानावर नमाज पठण चालू असताना तेथे आरोपी आले व म्हणाले की तुम्ही लवकर नमाज का पाडता असे म्हणून बडबड करू लागले। तेव्हा अल्तमश पठाण त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानुसार आरोपी मनसूर मुहम्मद पठाण व शाहरुख लियाकत पठाण दोन्ही राहणार मुलनमाथा राहुरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर मनसूर खान मुहल खान पठाण वय 37 वर्ष राहणार मुलनमाथा राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर मनसूर खान पठाण म्हणाले की तुम्ही नमाज लवकर का घेतली, आमची नमाज बाकी राहिली असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी मनसूर खान पठाण यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। त्यानुसार आरोपी अजीम उर्फ चिमू इनामदार, तौफिक उर्फ सोन्या सय्यद, उल्तमश उर्फ भाऊ पठाण, मुफ्ती अफजल सर्व राहणार खाटीक गल्ली राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करीत आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।